प्रथमतः प्रचारासाठी आलेले या देशाचे आपले लाडके खऱ्या अर्थानं क्रांत राजा आदरणीय पवार साहेबांनी दिलेले, आदरणीय वळसे पाटील साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेले उमेदवार आणि या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर अमोलजी कोल्हे, खरं प्रोटोकॉल प्रमाणे उमेदवार आहेत. वळसे पाटील ज्येष्ठ असले तरी आज उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं. आदरणीय वळसे पाटील साहेब, स्टेजवरचे सर्व मान्य बांधल साहेब, अतुल शेठ बेनके, स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि तमाम जुन्नर तालुक्यातल्या, खेड तालुक्यातल्या, आजूबाजूच्या तालुक्यातले सर्व कार्यकर्ते बंधू वगैरे. खरं या ठिकाणी मी उभं राहायचं आणि सांगायचं विशेषतः जुन्नर तालुक्यामध्ये हे सांगण्यासारखं नाही. तर आज पाहतो की सुदैवाने म्हणून मी सहकार महर्षी शिवाजीराव काळे यांच्या कुटुंबात जन्म घेतला. माझे वडील राजकारणात होते. लहानपणापासून अनेक खासदारकीच्या आमदारकीच्या निवडणुका पाहिल्या, समक्ष पाहिल्या, जवळून पाहिल्या, झेंडा हातात घेतला. पवारसाहेबांचा सुदैवाने एवढा आहे की आजपर्यंत मी एवढा झाला तरी दुसरा झेंडा मला माहितच नाही, चिन्ह माहित नाही. जे पवारसाहेब घेतील ते बैलजोडी असेल, गाय वासरू असेल, आणि तांबे पण इथं आहेत, त्याचे वडील आमदार होते. आजपर्यंत जुन्नर तालुक्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली, असा उत्स्फूर्त प्रतिसाद मी आजपर्यंत पाहिला. सर्वसामान्य, माझे तरुण युवक, ज्येष्ठ, वयोवृद्ध, महिला, माझ्या तरुण सगळ्या युवती, उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद या अमोल कोल्हेंना मिळतो. एक सुसंस्कृत, उच्च शिक्षित, तुमच्या आमच्या जन्मभूमी, तिथे शिवरायांच्या जन्मभूमीत जन्म घेतलेला हा जुन्नर तालुक्याचा भूमिपुत्र आहे. मित्रांनो, वळसे पाटील साहेब, आम्ही फक्त जिल्ह्यामध्ये अनेक लोक माझे मित्र ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांचे आयुष्य गेलं 50 वर्ष राजकारणात गेले. खासदारकीची उमेदवारी मिळणं एवढं सोपं नाही. म्हणून तुमचं आमचं नैतिक कर्तव्य असं आहे की ज्यावेळी आदरणीय पवार साहेबांनी आपल्या जुन्नर तालुक्याच्या सुपुत्राला उमेदवारी दिली, तेव्हा जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक माणसाने, माझ्या महिला युवतीने त्याचं चीज करणं, डॉक्टर अमोल कोल्हेला प्रचंड मताने निवडून देणं, त्याच्या शब्दाचं सार्थ ठरवणे आपलं काम आहे. आणि निश्चित हे सगळा उत्साह पाहिल्यावर त्याचं साथ वाटत. त्यांचं शिक्षण बघा, छत्रपती शिवराय आणि विशेषतः संभाजी महाराजांचं खऱ्या अर्थानं जनमानसात त्यांची प्रतिमा, वस्तुस्थिती दाखवण्याचं काम अमोलजी कोल्हे करतायत. आपल्या मातीचा सुपुत्र आहे. दिलीपराव कोल्हे असतील, त्यांचे वडील असतील, डॉक्टर रामसिंग कोल्हे असतील, कैलासवासी कोल्हे गुरुजी असतील, माझ्या वडिलांचे माझे संबंध, माझ्या जीवाभावात आणि आता विशेषतः आपल्या राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. अनेक लोकांना पाहिले, पण अत्यंत सुसंस्कृत आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून हा जो उत्साह पाहिला, तो उत्साह कायम ठेवण्याचं काम आहे. आमचे पण मित्र असतात, सगळ्या पक्षाचे, भाजपमध्ये, मनसे, शेवटी वैयक्तिक मैत्री वेगळी, राजकारण वेगळं. जेव्हा जुन्नर तालुक्याचा उमेदवार आहे, जेव्हा आदरणीय निवृत्तीचे शेरकर यांना उमेदवारी पवार साहेबांनी दिली, तेव्हा उत्साह एवढा पाहिला नाही. परंतु जुन्नर तालुक्यात भरभरून मत दिलं आणि ते लोकसभेचे खासदार म्हणून आले. पण शरदरावचं आमचं बोलणं झालं, पाठोपाठ आम्ही बघितलं. अतुल शेठ तालुक्यात जिथे जिथे गावामध्ये जातो, जेव्हा उमेदवारी जाहीर झाली, पहिलाच दौरा आहे तालुक्यातला, आम्हाला चालता येत नाही, तर युवकांचा प्रचंड उत्स्फूर्त, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा कधी आपण पाहिला नाही. आता मोदी सरकारांच्या काळात काय झालं, नरेंद्र मोदींनी काय केलं, अच्छा दिन काय म्हटले, आज मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम करतो. इथे हजारो जुड्या, लाखो जुड्या कोथिंबीरच्या मेथी फेकून द्यायला लागतात. तिथं कांदा, टोमॅटो मार्केटचं बघितलं, कधी नाही ती दयनीय अवस्था माझ्या शेतकऱ्याची झाली. वैद्यनाथ समितीचं म्हटले, स्वामीनाथन समितीचा 1.5 फूट हमी भाव देऊ, काही दिला नाही. नोटाबंदी आणि आताचे उमेदवार पण म्हणाले की 65 लाख नोकऱ्या केल्या नोटाबंदीमुळे, जीएसटी मुळे. 65 लाख हे म्हणाले, ते दरवर्षी 15 लाख देऊ, तर 65 लाख नोकऱ्या नोटाबंदीमुळे गेल्या. माझे तरुण जे आहेत, सुशिक्षित बेरोजगार, ते त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. महिलांचे पैसे गेले. आर्थिक उद्योगधंदे पहा, आपण जागतिक, आपण म्हणणं वेगळं, परंतु रिझर्व्ह बँकेचे माझे गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील जाहीर स्टेटमेंट केलं की नोटाबंदीमुळं आपल्या देशामध्ये आर्थिक मंदी आलेली आहे. राजकीय व्यक्तीने बोललं वेगळं, नंतर हार्दिक पटेलांनी राजीनामा दिला. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये आपण जर पाहिलं, पण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी असतील, काँग्रेस, राष्ट्रवादी
RPI असतील, कवाडे गट, सर्व हे शेतकरी स्वाभिमानी संघटना, हे सर्व पक्ष देश पातळीवर एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून हे भूलथापा देणारं सरकार जे आहे ते आजच्या दिन आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जाणवते. 4-5 वर्ष झाले कशालाच बाजारभाव नाही, नोकरधंदा नाही. आणि म्हणून माझ्या शेतकऱ्यांच्या, महिला भगिनींच्या, तरुण सहकाऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणण्यासाठी तुमचा आमचा उमेदवार हा जुन्नर तालुक्याचा सुपुत्र निवडून आणण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आणि या छत्रपतीचं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने इतिहास ज्यांनी जगापुढे मांडला तो संसदेमध्ये मांडल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं नाव कोल्हे. जसा पुत्र आपण शिकार करतो तसं कोल्हे असं ऐकून की कोल्हा शिकार करायला भारी असतो. तर निश्चित तुमच्या आशीर्वादामुळं आमचे अमरजी कोल्हे हे दिल्लीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. या शिवनेरीचा, छत्रपतीचं नाव रोशन करणं तुमच्या हातात आहे. आणि तो खऱ्या अर्थानं हा शिवनेरीचा छत्रपतींना मानवंदना असेल ती, छत्रपती संभाजी महाराजांना ती खऱ्या अर्थानं मानवंदना ठरेल. आणि हा आपला विजय उमेदवार तुमच्या आशीर्वादानं निश्चित विजय झाल्याशिवाय राहणार नाही असे मित्र निश्चित हे करतो. आपल्याला अंतकरणापासून नम्र विनंती करतो की तुमचे सर्वांचे आशीर्वाद, तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, दुसऱ्या पक्षातले असतील, यांना सर्वांना सांगा आणि आपल्या उमेदवाराला, तुमच्या उमेदवाराला, जुन्नर तालुक्याच्या शिवपुत्राला दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम तुम्ही निश्चित कराल. घड्याळाच्या चित्रावर शिक्का नक्की माराल. विनायक शेठ इथं आले, तुम्ही तुमचं अभिनंदन करतो. स्टेजवर बोलत आले नाही. राष्ट्रवादीचं चांगलं काम आमचा विनायक शेठ करतोय. पाहिजे ठीक आहे. बोललं गोळशे पाटलाचं पण प्रेम आहे, आमचं प्रेम तुमच्या आहे. सगळी मंडळी आहे. सगळं आता पाहतोय ओतूर भाग सगळं जेव्हा भावानी अनिल तांबे की ज्यांच्या वडिलांनी जांभरशेठने आमदारकीचं काम केलं आणि त्यांनी पवार साहेबांनी पुन्हा लताबाई तांबेंना उमेदवारी दिली आणि हे आमच्या पक्षामध्ये आले. आज स्टेजवर आले. अनिल तांबेंचं, आमच्या सगळ्या विशाल तांबे, वैभव तांबेंचं पण मी अंतकरणापासून हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.